पुण्यात वाढत्या गुन्हेगारीने तोंड वर काढलं आहे। ग्रामीण पुण्यातील दौंड तालुक्यात एक खळबळजनक घटना उघडीस आली आहे। दौंडमध्ये एका तरुणाने आपल्या आईशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून एकाचा खून केला आहे। यामुळे दौंडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आरोपीचे नाव विशाल उर्फ नन्या किसन थोरात असे आहे। तसंच या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव प्रवीण दत्तात्रय पवार असे आहे। पुण्यातील दौंडमधील इंदिरानगर परिसरात गुरुवारी 14 ऑगस्ट रोजी माणुसकीला काळिंबा फासणारी एक धक्कादायक घटना उघडीस आली आहे। कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादातून हा वाद उफाळला। याच वादातून एकाने कोयत्याने प्रवीण दत्तात्रय पवार यांच्यावर सपासप वार केले आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान घटनेची तक्रार ही नितीन अशोक गुप्ते नावाच्या एका भाजी विक्रेत्याने दौंड पोलीस ठाण्यात केली। संबंधित प्रकरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला भारतीय न्याय संहिता कलम 103 अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे। दौंड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास हा पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम यांच्या मार्गदर्शनावरून सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे।